नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण कृषी क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि दूरगामी बदलावर बोलणार आहोत. शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता एक नवीन नियम लागू झालाय. जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ कोणत्याही खंडेशिवाय म्हणजे नॉनस्टॉप मिळवायचा असेल तर आजची ही माहिती समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता सुरुवातीलाच एक कळीचा प्रश्न उभा राहतो. सरकारी कृषी योजनांचा पुढील लाभ हवाय का? साहजिकच हो. आणि हा प्रश्न फक्त एका योजनेपुरता मर्यादित नाही बरं का, तर तो संपूर्ण कृषी अर्थकारणाशी जोडलेला आहे. भविष्यात कोणत्याही व्यत्ययाविना शासनाची मदत मिळवायची असेल तर या नव्या डिजिटल प्रक्रियेतून जाणं आता मस्ट झालंय, म्हणजे अनिवार्य झालंय. अनेकदा आपण पाहतो की कागदपत्रांची किचकट प्रक्रिया किंवा मध्यस्थांमुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर मदत पोहोचतच नाही. याच सगळ्या त्रुटी दूर करून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यासाठी आता संपूर्ण यंत्रणेचं आधुनिकीकरण केलं जातंय. त्यामुळे हा केवळ एक साधा नियम नाही, तर कृषी क्षेत्रातील एक खूप मोठा गेम चेंजर बदल आहे. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तारीख 20 मे 2026. हो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करण्याची हीच ती डेडलाईन किंवा अंतिम मुदत आहे. हे नीट लक्षात घ्या. या तारखेनंतरच पुढचा हप्ता वितरित केला जाईल आणि तो फक्त त्याच लोकांना मिळेल ज्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा फार्मर आयडी असेल. एवढी मोठी प्रशासकीय प्रक्रिया राबवताना एक निश्चित कालमर्यादा तर हवीच ना. या डेडलाईनमुळे संपूर्ण प्रक्रियेला एक शिस्त आणि वेग येईल अशी अपेक्षा आहे. शेवटी ऐनवेळेची घाई गडबड आणि संभाव्य आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर या तारखेचं गांभीर्य आपण सगळ्यांनीच लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता अनेकांचा असा गैरसमज होऊ शकतो की हा नवीन नियम फक्त ठराविक लोकांसाठी किंवा फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठीच आहे. पण थांबा, तसं अजिबात नाहीये. तुम्ही पीएम किसान योजनेचे विद्यमान लाभार्थी असा किंवा वनपट्टाधारक शेतकरी असा, या सगळ्यांसाठी ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणं 100% सक्तीचं आहे. शासन स्तरावर सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती एका छताखाली आणण्याचा हा एक अतिशय पारदर्शक प्रयत्न आहे. बऱ्याचदा वनपट्टाधारक किंवा पारंपरिक शेती करणाऱ्यांना वाटतं की या डिजिटल प्रक्रियेतून त्यांना वगळलं जाईल. पण खरं सांगायचं तर या नव्या धोरणाचा मुख्य उद्देशच हा आहे की देशातला प्रत्येक शेतकरी, मग त्याची जमीन कितीही असो किंवा प्रकार कोणताही असो, तो या एकाच डिजिटल मंचावर जोडला गेला पाहिजे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हा फार्मर आयडी नेमका आहे तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही भविष्यातील कृषी निधीसाठीची तुमची मास्टर की किंवा मुख्य चावी आहे. जशी आपली इतर ओळखपत्रे असतात ना, अगदी तशीच ही कृषी क्षेत्रातील योजनांसाठीची खास आणि अनिवार्य डिजिटल ओळख आहे. या एकाच आयडीमुळे शासनाला योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचणं शक्य होणार आहे. आजवर कसं होतं, वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी कागदपत्रे आणि तीच माहिती वारंवार द्यावी लागायची. पण या फार्मर आयडीमुळे ही सगळी कटकट आता कायमची मिटणार आहे. शेतकऱ्याची सर्व प्रमाणित माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित राहील, ज्यामुळे बोगस लाभार्थ्यांना आळा बसेल आणि खऱ्या गरजूंना कोणत्याही विलंबाशिवाय योजनांचे फायदे मिळतील. आता सुरुवातीला असा समज होऊ शकतो की ही सगळी धावपळ फक्त पीएम किसान योजनेच्या एका हप्त्यापुरतीच चालली आहे. पण नाही, या ॲग्रीस्टॅक नोंदणीचा आवाका त्याहून खूप मोठा आहे. जर या मुदतीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम केवळ एकाच मदत कार्यक्रमापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर भविष्यातील प्रत्येक लहान मोठ्या कृषी धोरणावर याचा थेट प्रभाव पडेल. ही संपूर्ण व्यवस्था केवळ एका अनुदानासाठी नक्कीच उभी केली जात नाहीये, तर कृषी क्षेत्राच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. उद्या शासनाला दुष्काळ, अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तातडीची मदत जाहीर करायची असेल तर याच डेटाबेसचा आधार घेतला जाईल. त्यामुळे याचं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे. बघा, येणाऱ्या काळात उपजीविकेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी याच ॲग्रीस्टॅक प्रणालीचा वापर केला जाईल. मग तो पीक विमा काढायचा असो, संभाव्य कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असो, खतांचं सवलतीच्या दरात वाटप असो किंवा इतर कोणतीही अनुदाने मिळवायची असोत, या सगळ्यासाठी फार्मर आयडी सक्तीचाच असणार आहे. हा आयडी नसेल तर या सर्व लाभांपासून वंचित राहावं लागू शकतं. शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणांपासून ते थेट पीक विकण्यापर्यंतच्या प्रवासात पावलोपावली शासनाची विविध अनुदाने मदत करत असतात. या सर्व योजना आता एकाच धाग्यात गुंफल्या जात आहेत. त्यामुळे या नवीन प्रणालीपासून दूर राहणं म्हणजे एक प्रकारे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेच्या सुरक्षा कवचातून स्वतःहून बाहेर पडण्यासारखं आहे. आता ही संपूर्ण प्रोसेस नेमकी कशी चालणार आहे ते जरा बघूया. शासनाने याची एक स्पष्ट साखळीच तयार केली आहे. पहिल्या टप्प्यानुसार 20 मे पूर्वी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांचे सर्व लाभ एकदम सुरळीतपणे सुरू राहतील. दुसऱ्या टप्प्यात काय होईल? मुदतीनंतरही नोंदणी सुरू राहील, पण त्यावर काही विशिष्ट मर्यादा येऊ शकतात.
आणि तिसऱ्या टप्प्यात ज्यांच्या माहितीत काही त्रुटी असतील त्यांच्यासाठी पोर्टलवर दुरुस्तीची कामे सुरू होतील. असा एकदम सुनियोजित कार्यक्रम आखण्यामागे एक निश्चित हेतू आहे. कोट्यावधी शेतकऱ्यांचा डेटा एकाच वेळी हाताळणं काही सोपी गोष्ट नाहीये ना. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पूर्ण केल्यास सिस्टीमवर ताण येणार नाही आणि तांत्रिक अडचणीही कमी होतील. थोडक्यात काय तर वेळेत नोंदणी करणाऱ्यांना याचा सर्वात मोठा आणि विनासायास फायदा मिळणार आहे हे नक्की. या सगळ्या प्रक्रियेचं सार सांगायचं झालं तर हेच आहे की कृषी योजनेचा लाभ हवा असल्यास त्वरित फार्मर आयडी बनवणं अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया उद्या करू परवा करू असं न ढकलता ती वेळेत पूर्ण करणंच आपल्या हिताचं आहे. शासनाची मदत खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत विनाविलंब पोहोचावी हेच या ॲग्रीस्टॅक प्रणालीमागचं मुख्य उद्दिष्ट आहे. अनेक दशकांपासून आपण कृषी क्षेत्रात एका पारदर्शक व्यवस्थेची गरज व्यक्त करत होतोच. आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ती व्यवस्था उभारणं प्रत्यक्षात शक्य झालंय. यातून केवळ कागदपत्रांचं डिजिटलायझेशन होत नाहीये, तर एका सक्षम आणि उत्तरदायी प्रशासनाची पायाभरणी होतीये, ज्यामुळे भविष्यात शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे लाभ मिळवण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही. आता शेवटी हा मुद्दा नक्कीच विचार करायला लावणारा आहे. ॲग्रीस्टॅक पोर्टलची मुदत संपण्यापूर्वी आपला कृषी समुदाय आपले फार्मर आयडी सुरक्षित करेल का? अत्यंत महत्त्वाच्या सरकारी मदत कार्यक्रमांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे. कोणत्याही तांत्रिक कारणामुळे कोणाचंही नुकसान होऊ नये यासाठी ही माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे. ही केवळ एका आयडीची नोंदणी नाहीये, तर देशाच्या कृषी क्षेत्राला एका नव्या आधुनिक युगात घेऊन जाणारी एक मोठी झेप आहे. भविष्यातली शेती ही अधिक तंत्रज्ञान आधारित आणि माहिती प्रणीत असणार आहे. त्यामुळे आत्ता खरा प्रश्न उरतो की संपूर्ण कृषी व्यवस्था एवढा वेगाने डिजिटल होत असताना या नव्या बदलासाठी आणि पारदर्शकतेसाठी आपण खरोखरच तयार आहोत का? विचार नक्की करा. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी अनिवार्य आहे. 20 मे अंतिम मुदत आहे. पीक विमा, खत वाटप, कर्जमाफी आणि PM किसानचे हप्ते थांबणार.